नमस्कार, मी प्रीती, फाउंडर ऑफ डॉक्टर्स हब पॉलिक्लिनिक. आज आपल्या डॉक्टर हबच्या पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत आहेत ENT तज्ज्ञ डॉक्टर पायल बागेवाडीकर. हे आपल्या पिंपळे निलखच्या शाखेमध्ये ENT तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार डॉक्टर पायल, कशा आहात नमस्कार. तुम्ही? मी मस्त. ओके. आपल्या प्रेक्षकांना तुमच्याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, मी डॉक्टर पायल बागेवाडीकर. मी BMS करून त्याच्यानंतर शालाक्यतंत्र या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि सध्या मी आपल्या डॉक्टर सबच्या पिंपळे निलख ब्रांच येथे ENT तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. सो आपण प्रश्नांना सुरुवात करूया मॅडम. सो पहिला प्रश्न की ENTमध्ये नेमकं काय काय येतं? ENTमध्ये इयर, नोज आणि थ्रोट म्हणजेच कान, नाक, घसा याच्याशी निगडीत ज्या काही समस्या येतात त्यांचा समावेश होतो. आता ह्याच्यामध्ये फक्त कान दुखणं किंवा घसात बसणं एवढ्याच गोष्टी इन्क्लुडेड नसून त्याचसोबत कानाचे वेगवेगळे प्रकारचे इन्फेक्शन्स, कानातून आवाज येणं, कमी ऐकू येणं, सायनसचा त्रास, ॲलर्जी, त्याचबरोबर आवाजात बदल होणं, नाक बंद होणं, रात्री घोरणं या सगळ्यांचा समावेश आपण ENTमध्येच करतो. तर त्यामुळं या छोट्या-छोट्या वाटणाऱ्या गोष्टी असतात, पण त्या जर प्रोलॉंग ड्युरेशनसाठी राहिल्या तर त्याचा दीर्घकालीन आपल्याला त्रास होऊ शकतो. लहान वाटणारे जे कान, नाक, घसा हा जो त्रास असतो या ENTचे जे काही त्रास असतात ते गंभीर स्वरूपात कसे रूपांतर होतात? सुरुवातीला किरकोळ काहीतरी, की बाबा कान थोडासा बंद वाटतो आहे किंवा थोडासा घसा खवखवतो आहे, इथून सुरुवात होते. पण जेव्हा हे सतत व्हायला लागतं किंवा ते खूप काळासाठी तसंच राहतं, त्याच्यानंतर त्याचा परिणाम आपल्या कामावरती, झोपेवरती आणि एकूण सगळ्या आरोग्यावरती होतो. त्यामुळे या छोट्या समस्या समजून दुर्लक्षित अ, करणं चुकीची गोष्ट आहे. तुमची जी पॅथी आहे, आयुर्वेद ही जी पॅथी आहे, ती ENT समस्यांकडे कसं पाहते? आयुर्वेदामध्ये ENTला ऊर्ध्वजत्रुगत विकारांमध्ये समाविष्ट केलं जातं. आता ऊर्ध्वजत्रुगत म्हणजे मानेच्या वरती जे काही येतं त्याच्याशी निगडीत आजार. मग याच्यामध्ये कान, नाक, घसा याबरोबरच डोळे, दाताचे आजार, मुखरोग, केस, शिरोरोग या सगळ्यांचाच समावेश होतो. आयुर्वेदामध्ये नासाही शिरसो द्वारम असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच नासिकेला शिराचं द्वार म्हणजे दरवाजा असं सांगितलं आहे. त्यामुळे जे आपण नस्य कर्म करतो की नाकामध्ये तेल वगैरे टाकायचं, तर ह्याला पंचकर्मापैकी एक कर्म म्हणून संबोधलं गेलेलं आहे. आता आयुर्वेद हा 3 दोषांवरती आधारित आहे, वात, पित्त आणि कफ. तर आपण जेव्हा ऊर्ध्वजत्रुगत विकारांचा विचार करायला जातो, तेव्हा ते या 3 दोषांच्या भोवतीच आजार रिव्हॉल्व करत असतात. जसं की वातामध्ये आपल्याला कानातून आवाज येणं, कोरडेपणा जाणवणं किंवा घसा कोरडा पडणं, या गोष्टींचा समावेश करू शकतो. पित्तदोषाच्या अंडर आपण दाह म्हणजे बर्निंग सेन्सेशन आहे, कुठे पस झालेला आहे किंवा इन्फेक्शन आलं आहे, या सगळ्याचा समावेश करू शकतो. कफामध्ये जडपणा वाटणं, पॉलिप्स, ग्लू इयर, सायनस यांसारख्या गोष्टींचा समावेश आपण करू शकतो. पण अर्थातच व्यक्तिपरत्वे दोष बदलतात आणि त्याच्यानुसार त्याचं प्रेझेंटेशन पण बदलतं. आता आधुनिक जो काही पॅथी आहे त्याच्यामध्ये असा विचार केला जातो की इन्फेक्शन आहे का? पण आयुर्वेद असा विचार करतो की आम तयार झाला आहे का? तर आमासाठी मंदाग्नी म्हणजे डायजेस्टिव्ह पॉवर कमी असणं, त्याचबरोबर ती दही किंवा बेकरीचे प्रॉडक्ट्स असं जड पदार्थ खाणं, त्याचबरोबर झोप बरोबर नसणं म्हणजे रात्रीची वेळ पूर्ण झोप न घेणं किंवा दिवसा झोपणं, या सगळ्यांमुळे आपल्याला आमाचं फॉर्मेशन होतं. आयुर्वेदामध्ये अग्नीला खूपच महत्त्व दिलं आहे. अग्नी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर डायजेस्टिव्ह पॉवर. तर प्रत्येक रोग होण्यामागे आयुर्वेदामध्ये अग्नीचा इम्बॅलन्स किंवा डायजेस्टिव्ह पॉवर कमी होणं हे सांगितलेलं आहे. आणि जेव्हा आपण चिकित्सेचा विचार करतो, तेव्हा आयुर्वेद 3 प्रकारे याच्यामध्ये बघतं. एकतर रूट कॉजवरती ट्रीटमेंट करणं, म्हणजे दीपन पाचन करून तुमचा जो अग्नी आहे तो रिस्टोअर करणं. दुसरी गोष्ट स्थानिक चिकित्सा, ज्याच्यामध्ये नस्य, कर्णपुरण, कवलगंडूष या सगळ्यांचा समावेश होतो. आणि तिसरं म्हणजे पुनरावृत्ती टाळणं, म्हणजे तुम्हाला एकदा तुम्ही डिसीजमधनं रिलीव्ह झाला आहात, तर तुम्हाला दीर्घकाळासाठी ते पुन्हा व्हायला नाही पाहिजे. तर यासाठी तुम्हाला दिनचर्या म्हणजे तुम्ही तुमचं डेली रुटीन कसं फॉलो करायला हवं. ऋतुचर्या म्हणजे अकॉर्डिंग टू ऋतू तुम्ही काय चेंजेस करायला हवेत तुमच्या आहारामध्ये, खाण्यापिण्यामध्ये आणि त्याचबरोबर रसायन चिकित्सा. या सगळ्यांचा विचार केला जातो. डॉक्टर पायल, पूर्वीपेक्षा पण आजकाल ॲलर्जीचं प्रमाण एवढं का वाढतंय? ॲक्चुअली ॲलर्जी हा आजच्या OPDमधला खूपच क्लिनिकली रिलिव्हंट प्रश्न आहे आणि ॲलर्जी का वाढतीये ह्याचं
कुठलंच एकच कारण नसून ती मल्टीफॅक्टोरियल प्रोसेस आहे. सगळ्यात पहिले तर आहे हायजीन हायपोथेसिस. म्हणजे आजकाल आपण खूपच जास्त हायजिनिक बद्दल कन्सर्न झालो आहोत. त्यामुळे जे नैसर्गिक जीवाणूंचा आपला संपर्क होणं गरजेचं आहे, तो आपला होत बरोबर. नाही आहे. त्यामुळं नॅचरलीच प्रतिकारक शक्ती आपली डेव्हलप नाही होत आहे जशी व्हायला हवी. दुसरी गोष्ट आहे की एअर पोल्युशन आणि इरिटंट्स यांचं आपल्या आजूबाजूच्या हवेमधलं प्रमाणही खूप प्रमाणात वाढलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट की आपण जे काही डाएट घेतोय, प्रोसेस्ड फूड आहे, प्रिझर्व्हेटिव्ह घातलेलं फूड आहे किंवा फास्ट फूड याचा आपल्या जीवनशैलीमध्ये जास्त प्रमाणात समावेश झाला आहे. तर या सगळ्यामुळे आपल्याला ॲलर्जी ट्रिगर होताना दिसत आहे. आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला, तर याला आपण व्याधिक्षमत्व असं म्हणू शकतो, की सोप्या भाषेत सांगायचं तर अग्निमांद्यामुळं आमाची निर्मिती होऊन या सगळ्या गोष्टी आपल्याला जास्ती दिसतात. आता आमाची निर्मिती व्हायला पुन्हा तीच सगळी कारणं आहेत, की तुमची झोप नीट नाही आहे, स्ट्रेस आहे तुम्हाला खूप किंवा तुमचं जेवण जसं हेल्दी हवं आहे तसं नाही आहे, प्रोसेस्ड फूड खाता आहे, फास्ट फूड खात आहात. तर या सगळ्यामुळे साहजिकच अग्निमांद्य होऊन त्याच्यातून आमाची उत्पत्ती होती आणि त्याच्यामुळेच आपल्याला व्याधिक्षमत्व जे आहे, की जी प्रतिकारशक्ती आहे आपली, ती कमी होताना दिसते आहे. सायनस आणि ॲलर्जीमध्ये उपचार घेताना सगळ्यात काय महत्त्वाचं आहे? सायनस आणि ॲलर्जीसाठी उपचार नियमित असणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडा औषधोपचार करून थोडंसं आता बरं वाटतंय म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे खूप चुकीची गोष्ट आहे. कारण की त्याच्याने पुन्हा आपल्याला ती गोष्ट उद्भवू शकते आणि मग त्याच्यासाठी जास्त वेळ आपल्याला द्यावा लागू शकतो. त्यामुळे रेग्युलर फॉलोअप आणि थोडासा पेशन्स या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. बरेचदा आपण पाहतो की पेशंटच्या कानातून आवाज येतोय किंवा कान भरल्यासारखं वाटतंय. म्हणजे नेमकं काय होत असतं? खरंच आवाज येत असतो का तसा? कानातून जो आवाज येतो किंवा कान भरल्यासारखा वाटतो, ऐकायला कमी येतं, याच्यामागे वेगळ्या-वेगळ्या प्रकारची कारणं असू शकतात. आपल्या शरीरामध्ये एक युस्टेशियन ट्यूब नावाची ट्यूब असते, जी की नाक आणि कानाला कनेक्ट करत असते. तर ही ट्यूब कधी-कधी बंद झाल्यामुळे किंवा एओएम म्हणजे मधल्या कानामध्ये इन्फेक्शन स्प्रेड झाल्यामुळे किंवा कानामध्ये कुठला इन्फेक्शन झालं, मळ झाला याच्यामुळे सुद्धा किंवा बऱ्याच वेळा नर्व्हमध्ये काहीतरी इश्यू असल्यामुळे सुद्धा ह्या प्रकारचे आपल्याला लक्षणं पेशंटमध्ये दिसतात. त्यामुळं नेमकं कारण काय आहे हे समजून घेतल्याशिवाय आपण योग्य ती चिकित्सा करू शकत नाही. आणि या केसमध्ये घरच्या घरी काहीतरी कानात पिन घालणं किंवा तेल वगैरे घालणं, या सगळ्या गोष्टी खूप अव्हॉइड करायला पाहिजेत. कारण त्याच्यामुळे काही फायदा होण्यापेक्षा तोटा होतानाच जास्त दिसतो. स्वतः औषधं घेणं किंवा बऱ्याच वेळा Googleवरून सर्च करून डायरेक्ट फार्मसीमध्ये काही पब्लिक आहे किंवा डायरेक्ट फार्मसीमध्ये जाऊनच मेडिसिन घेतात. हे कितपत धोकादायक होऊ शकतं? जर तुमचा जी लक्षणं आहेत ती 3 दिवसांपेक्षा जास्त वेळासाठी राहत आहेत किंवा तुम्हाला बऱ्यापैकी सिव्हिअर पेन आहे किंवा चक्कर येते आहे, ताप येतो आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही शक्यतोवर सेल्फ मेडिकेशन जे आपण म्हणतो घरच्या घरी औषधोपचार हे करणं टाळायला हवं आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन योग्य तो औषधोपचार करायला हवा. ENT या आजारामध्ये शस्त्रक्रियेची गरज कधी पडते? मुळात आयुर्वेद हा सर्जरीच्या विरोधामध्ये नाही आहे. आपले जे सुश्रुताचार्य आहेत त्यांना फादर ऑफ सर्जरी म्हटलं जातं. त्यामुळे सर्जरीची जिथे आवश्यकता पडत असते तिथे आपण सर्जरी करायला हवी. पण जर आपला तो आजार औषधोपचार, योग्य जीवनशैली याच्या बेसिसवरती ट्रीट होत असेल, तर आपण सर्जरी शक्यतोवर अव्हॉइड करतो. पण काही केसेसमध्ये की तुमचं कुठं कानाचा पडदा फाटलेला आहे किंवा पॉलिप्स निर्माण झाले आहेत, तर या केसमध्ये सर्जरीला ऑप्शन नसतो. त्यामुळं किती सिव्हिॲरिटीचा तुमचा आजार आहे, किती फ्रिक्वेन्सीनी तुम्हाला होतो आहे, यावरती कॉन्झर्व्हेटिव्ह चिकित्सा करायची, कॉन्झर्व्हेटिव्ह मॅनेजमेंट करायचं का सर्जरीसाठी ऑप्ट करायचं, हे त्याच्यावरती डिपेंड राहतं. आयुर्वेद आणि आधुनिक ENT एकत्र कसे उपयोगी येतात? आधुनिक ENTचा आपल्याला बेसिकली डायग्नोसिसमध्ये खूप मदत होते. जसं की एंडोस्कोपी सारख्या टेक्निक्स आहेत. आपण नेझल एंडोस्कोपी, थ्रोट एंडोस्कोपी परफॉर्म करतो. त्याचबरोबर ती सीटी स्कॅन, MRI स्कॅन यांसारखे आज खूप एडवान्स डायग्नोस्टिक डेव्हलप झालेले आहेत. तर या सगळ्याचा फायदा आपल्याला निश्चितच डायग्नोसिससाठी होतो. आणि जेव्हा आपण त्याचा बेसिसवरती आयुर्वेदिक औषधोपचार करतो, जे की नस्य आहे किंवा शमन चिकित्सा आहे, म्हणजे औषधोपचार आहेत. तर या कारणामुळे आयुर्वेद हा मुळात रूट कॉजला ट्रीट करत असल्यामुळे त्याच्यामध्ये सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंटचा पार्ट नाही आहे. म्हणजे तुम्हाला मूळ कारण त्याचं शोधून त्याच्यावरती आपण डायरेक्ट काम करतो. त्यामुळे प्रोलॉन्ग
रिलीफसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. अनियमित झोप आणि ENT यांचा टोटल हेल्थकडे किंवा आरोग्याकडे काही संबंध आहे का ह्याचा? नक्कीच निश्चित संबंध आहे. कारण की आपलं जर नाक बंद असेल, तर आपण तोंडाने साहजिकच श्वास घेतो आणि जेव्हा आपण झोपतो, तेव्हा हे प्रोसेस नकळत होते आणि त्यामुळे आपण घोरतो. तर अशा प्रकारे घोरल्यामुळे आपली जी क्वालिटी ऑफ स्लीप आहे, ती डिटोरिएट होते आणि त्यामुळं मग दिवसभर थोडंसं थकल्यासारखं वाटणं, कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन न होणं, चिडचिड वाढणं, ह्या सगळे त्याचे साइड इफेक्ट आहेत आणि त्याचा नक्कीच आपल्या रोजच्या रुटीनवरती खूप मोठा इम्पॅक्ट होतो. त्यामुळं चांगल्या झोपेसाठी आपलं नाकाचं आरोग्य पण तेवढंच व्यवस्थित असणं खूप इम्पॉर्टंट आहे. रोजच्या जीवनात हे जे ENTचे आजार आहेत, ते होऊच नये किंवा टाळण्यासाठी काही प्रिकॉशन्स आहेत का? प्रिकॉशन म्हणून आपण कोमट पाणी आपल्या घशाच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. त्याचबरोबर आपण काय खातो-पितो ह्याची खूप काळजी घ्यायला पाहिजे. जसं की थंड पदार्थ, आंबट पदार्थ, फास्ट फूड हे सगळं आपण अव्हॉइड करायला हवं. त्यामुळे छोटे-छोटे बदल आपल्याला खूप मोठा इम्पॅक्ट जाणवून देतात. आता आजकाल पोल्युशन खूप आहे. आपण सतत एसीच्या संपर्कामध्ये असतो. तर अशा वेळी आपण आपलं रुटीन जास्त फॉलो करणं, की वेळेत झोपणं, वेळेत जेवण करणं, वेळेच्या भरपूर व्यवस्थित पाणी पिणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण इन्क्लूड करायला हव्यात. आणि जसं आपला ऋतू बदलतो, तसं आपण आपल्या रुटीनमध्ये आणि जो काही आपण आहार घेतो त्याच्यामध्ये थोडाफार बदल करणं अपेक्षित असतं. जर आपण तो फॉलो केला तर नक्कीच त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो. आपल्या चिकित्सेचा उद्देश हा फक्त आजार लक्षणं कमी करणं एवढाच नसतो सिम्प्टमॅटिक, तर आपण मूळ कारण शोधून त्याच्यावरती चिकित्सा करतो. त्यामुळे सातत्यानं उपचार घेणं आणि व्यवस्थित रुटीन फॉलोअप घेणं आणि जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते योग्य प्रकारे फॉलो करणं, याच्यानी नक्कीच खूप इम्पॅक्ट होतो. डॉक्टर पायल, कानातला मळ किंवा इयर वॅक्स जे आपण म्हणतो, ते हार्मफुल आहे का ते एक प्रोटेक्शन आहे कानाचं? इयर वॅक्स हा ॲक्चुअली प्रोटेक्शन म्हणून आपल्या कानामध्ये तयार होत असतो. त्यामुळे तो जर का कमी प्रमाणात असेल आणि आपण त्याच्याशी काही छेडछाड केली नाही, तर नक्कीच युजफुल आहे. पण जर तो एवढ्या प्रमाणात साठला आहे, की तो तुमच्या कानाला ब्लॉक करतो आहे किंवा तुम्ही काहीतरी काडी पिन घालून तो आतमध्ये ढकलला गेला आहे, त्याच्यामुळे कान दुखतो आहे, अशा केसमध्ये तो फक्त हार्मफुल म्हणून कन्सिडर केला जातो. पण रुटीनली इयर वॅक्स हा कुठला डिसीज नाही किंवा हा कुठला कानाचा प्रॉब्लेम नाही. ऐकू कमी येत असेल, तेव्हा जनरली हिअरिंग टेस्ट सजेस्ट करतात डॉक्टर. तर ते कधी करावी ॲक्चुअली? वयोमानानुसार करायला हवी आहे का डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायला हवी आहे? हिअरिंग टेस्ट ही शक्यतोवर तुम्ही जर का ऑक्युपेशनल हॅझार्ड्स म्हणजे की खूप मोठ्या आवाजामध्ये काम करता आहात, अशा कुठल्या कंडिशनमध्ये नसाल, नॉर्मली असेल, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती करायला हवी. कारण की ऐकू कमी येतं ह्याच्या मागे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मल्टिपल रिझन्स असू शकतात. सो नेमकं कशामुळे होतंय, जर तुमच्या नर्व्हमध्ये काहीतरी इश्यू आहे, तर नक्कीच आपल्याला हिअरिंग टेस्ट करून ते रूल आउट करणं गरजेचं आहे. ओके डॉक्टर, नाकाचं हाड वाकडं असणं किंवा वाढलेलं आहे असं आपण ऐकण्यात येतं. नक्की म्हणजे काय होतं? जे आपल्या नाकाच्या मध्ये नेझल सेप्टम ज्याला आपण म्हणतो, की जे आपल्या नाकाला उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी याच्यामध्ये डिव्हाईड करतं. तर तो नेझल सेप्टम बऱ्याच वेळा त्याचा आकार हा आयडियली सरळ पाहिजे, पण तो तसा नसतो. तर एखाद वेळेस तो वाकडं असू शकतं किंवा तो कुठेतरी थोडासा ग्रो केलेला असू शकतो. अशा केसमध्ये आपल्याला नाक बंद व्हायचं फ्रिक्वेन्सी जास्त प्रमाणात होते, की सर्दी असू दे अथवा नसू दे, पण नाक बंद वाटतं. तर त्या केसमध्ये फक्त त्याला ॲड्रेस करणं खूप गरजेचं आहे. पण मोस्ट ऑफ द लोकांमध्ये नाकाचं हाड हे अगदी सरळ नसतं. ते बऱ्यापैकी वाढलेलंच असतं. मग त्याच्यावर उपाय हा सर्जरी आहे का? तुमचं आजार किती प्रमाणात आहे, की तुम्हाला किती त्रास होतोय? अगदीच तुम्हाला झोपेतनं श्वास घ्यायसाठीच त्रास होतो आहे आणि मग तुम्ही जीव गुदमरतो आहे, इथपर्यंत तुमचं जर असेल स्टेज, तर तुम्हाला 100% सर्जरी करून त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. पण जर ते खूप नॉमिनल की फ्रिक्वेंटली सर्दी होते मध्ये-अधे, इथपर्यंतच लिमिटेड असेल, तर आपण औषधोपचारांवरती सुद्धा त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतो. ओके. अचानक आपण पाहतो की आवाजात बदल होतो की आवाज बसतो. तर ते नक्की काय होतं आणि त्याच्यावर काय उपचार केले पाहिजेत? आपला जो आवाज असतो त्याच्यासाठी आपलं जे स्वरयंत्र व्होकल कॉर्ड्स आपण म्हणतो ते खूप इम्पॉर्टंट असतात. तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर आपला आवाज बसतो. मग त्याच्यासाठी कारण हे इन्फेक्शन असू शकतं, की तुमचं घसाचं इन्फेक्शन व्होकल कॉर्ड्सपर्यंत स्प्रेड झालंय. दुसरी गोष्ट की तुम्ही खूप जोरात ओरडला आहात
मोठ्यांनी काहीतरी बोलला आहात किंवा खूप वेळासाठी बोलला आहात, तर त्याच्याने सुद्धा त्याच्यावरती प्रेशर येऊन आवाज आपला बसतो. आणि तिसरी अशी गोष्ट आहे, की तुम्ही जेव्हा ही गोष्ट सतत करता, की काही प्रोफेशनमध्ये टीचिंगचं प्रोफेशन आहे जसं की त्यांना खूप वेळ बोलावं लागतं आणि त्यामुळे त्यांच्या व्होकल कॉर्ड्सवरती पॉलिप किंवा नोड्यूलसारखी ग्रोथसुद्धा निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे सुद्धा आवाज बसू शकतो. तर नेमकं कारण काय आहे ह्याच्यासाठी आपण एक एंडोस्कोपी असते, की व्होकल कॉर्ड्सचं स्ट्रक्चर वगैरे कसं आहे हे बघण्यासाठी. तर ते बघून त्याच्यानुसार आपण चिकित्सा करू शकतो. पण फॉर इमिजिएट ॲक्शनसाठी काही घरगुती उपचार आहेत का ह्याच्यावरती? अ, गरम पाणी पिणं सगळ्यात उत्तम उपचार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या आवाजाला विश्रांती. विश्रांती म्हणजे कंप्लीट विश्रांती. तुम्ही बोलणं अपेक्षित नाही आहे कारण तुमच्या व्होकल कॉर्ड्सवरती स्ट्रेन आलेला आहे. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे की जर तुमचा आवाज बसला आहे, तर तुम्ही अजून त्याला त्रास देऊ नका. जनरली दाताची ट्रीटमेंट करताना आपल्याला जाणवते की कानही दुखायला लागतो उपचारांमध्ये किंवा उपचार सुरू असताना. तर ते असं का होतं? मुळात आपला जो कान आहे त्याचा दाताचा, घशाचा ह्या सगळ्याचा नर्व्ह सप्लाय सेम आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही त्याला रेफर्ड पेन असं म्हणतो, की घसा दुखतो आहे किंवा दात दुखतो आहे, दाताला काही प्रॉब्लेम आहे. त्याचं दुखणं हे आपल्याला कानामध्ये जाणवतं आणि कान चेक केला तर कानामध्ये काहीच नसतं. कान नॉर्मल असतो. तर हे रिझन आहे की नर्व्ह सप्लाय त्याचा सेम आहे. सो ते रेफर होऊन पेन आपल्याला दुसरीकडे जाणवतं. आजकाल आपण पाहतो की रस्त्यावरही लोकं कान साफ करून देतात. तर हे कितपत योग्य आहे मॅडम? हे स्पष्ट भाषेत सांगायचं तर अतिशय चुकीचं आहे. कारण की कान साफ करण्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक इक्विपमेंट्स लागतात. दुसरी गोष्ट तुम्हाला म्हणजे लाईट आहे किंवा सक्शन मशीन आहे, या सगळ्याचा वापर करून तुम्ही कान साफ केला पाहिजे. तर अशा प्रकारे केल्यामुळं कधी-कधी कानाचा मळ आतमध्ये ढकलला जाऊ शकतो किंवा कुठली इंजुरी व्हायची शक्यता असते आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं, कान साफ करताना कधी-कधी चक्कर येण्याची खूप शक्यता असते. तर अशा प्रकारे अनहायजेनिक आणि अनस्किल्ड पद्धतीनं कान साफ करून घेणं हे तुमच्या कानाच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असू शकतं. धन्यवाद मॅडम. आपण इथे आलात आणि आपल्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद. तर आज आपल्यासोबत होत्या डॉक्टर पायल बागेवाडीकर. यांनी आपल्या प्रश्नांची खूप छान उत्तरं दिली आहेत. तुम्हालाही त्यांची अपॉइंटमेंट हवी असल्यास डॉक्टर हबच्या पिंपळे निलख शाखेमध्ये खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.